Welcome students. Now we are studying chemical properties of alkenes. Okay. Alkenes काय असतात? Unsaturated hydrocarbons which contain at least one carbon-carbon double bond in their structure are called as alkenes. And you know that very well. Alkene contain one carbon-carbon double bond, at least one carbon-carbon double bond. आणि त्यामधला एक हा सिग्मा असतो आणि दुसरा हा पाय बॉन्ड असतो. अल्किन मधला सिग्मा बॉन्ड तुटत नाही, पण पाय बॉन्ड वरचा जो पाय बॉन्ड आहे तो लवकर तुटतो आणि म्हणून अल्किन हा रिएक्टिव्ह आहे अल्केन पेक्षा. आणि आपण पाहत आहोत अल्किनच्या केमिकल रिएक्शन्स, त्यातली त्यात ऍडिशन रिएक्शन्स पाहतोय. ओके, मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट ऍडिशन ऑफ हॅलोजन्स. ओके, काय पाहायचं आपल्याला? ऍडिशन ऑफ हॅलोजन्स पाहायचे. हॅलोजन म्हणजे काय? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांना आपण हॅलोजन्स असं म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण? हॅलोजन्स असं म्हणतो. लक्षात ठेवा तुमच्या माहितीसाठी, हॅलोजन्स X2 ने रिप्रेझेंट केले जातात. ते काय असू शकतात? ते फ्लोरीन असू शकतात, ते क्लोरीन असू शकतात, ते ब्रोमीन असू शकतात आणि ते आयोडीन असू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे सर्व एलिमेंट ग्रुप नंबर 17 मधले आहेत. ओके, पिरियोडिक टेबल तुम्हाला माहिती आहे ग्रुप नंबर 17 मधले आहेत. ग्रुप नंबर 17 मधले एलिमेंट ज्या वेळेस मेटल सोबत रिएक्ट होतात त्यावेळेस सॉल्ट तयार होतात आणि सॉल्ट याचा अर्थ हॅलो आणि प्रोड्युसर याचा अर्थ जिन. तर हे एलिमेंट्स आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन 17व्या ग्रुप मधले एलिमेंट आहेत. ते कोणत्याही मेटल सोबत रिएक्ट जर झाले तर सॉल्ट तयार करतात, म्हणून त्यांना हॅलोजन्स असं म्हटलं जातं. ओके, हॅलोजन्स पाहायचं सांगतो मी तुम्हाला. हॅलोजन्स, हॅलोचा अर्थ काय? हॅलोचा अर्थ हॅलो असं नाही बरं का. हॅलोजन्स याचा अर्थ, हा जो हॅलो आहे याचा अर्थ पहा, इथे हॅलोजन्स हा दोन वेगळ्या शब्दांनी तयार झालेला शब्द आहे, हॅलो आणि जिन्स. तर इथं हॅलो याचा अर्थ सॉल्ट असतं आणि जिन ह्या शब्दाचा अर्थ आहे प्रोड्युसर. जिन या शब्दाचा अर्थ काय? तर प्रोड्युसर, सॉल्ट प्रोड्युसर. मग मी असं म्हणतो ग्रुप नंबर 17 मधले कोणते? ग्रुप नंबर 17. तुम्हाला पिरियोडिक टेबल माहिती आहे, तुम्ही 10वीला स्टडी केलाय आणि 11वीला पण आपल्याला पिरियोडिक टेबल आहे पुढे करून. ओके, तर मला म्हणायचं हे सर्व एलिमेंट कोणत्या ग्रुप मधले आहेत? तो जो ग्रुप असतो ना 17 नंबरचा ग्रुप, कोणता? 17 नंबरचा ग्रुप. त्याच्यात क्लोरीन असतं, क्लोरीन असतं, ब्रोमीन असतं आणि आयोडीन असतं. त्याच्या खाली अस्टॅटाईन असतं. फ्लोरीनचा अटक नंबर 9, याचा 17, याचा 35 आणि याचा किती? 53 असतो. ओके, या प्रकारे मी असं एक्झाम्पल देतो. तुम्हाला माहिती आहे हा मॅग्नेशियम मेटल आहे. मॅग्नेशियम मेटलची रिएक्शन जर क्लोरीन सोबत जर झाली, पहा मॅग्नेशियमची रिएक्शन क्लोरीन सोबत जर झाली तर तयार होतं MgCl2. याचं नाव आहे मॅग्नेशियम क्लोराईड. मी तुम्हाला खूप बारीक गोष्टी सांगत राहतोय. हा तयार होतो मॅग्नेशियम क्लोराईड. मॅग्नेशियम क्लोराईड हा सॉल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. मॅग्नेशियम क्लोराईड काय? तर सॉल्ट आहे. त्याचबरोबर तुमच्या माहितीसाठी सोडियम मेटल तुम्ही 10वीला पाहिलेले. When sodium reactive metal is react with chlorine gas, yellow chlorine gas, it gives NaCl. नक्कीच रिएक्शन बॅलन्स नाही. तर दोन सोडियमचे ऍटम हे एका क्लोरीनच्या मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होतात आणि दोन सोडियम क्लोराईड तयार होतात. सोडियम क्लोराईड हा काय आहे? हा ऍसिड आहे का? नाही. हा बेस आहे का? नाही. तो काय मग? इट इज अ सॉल्ट. हा काय? तर सॉल्ट आहे. ओके, इथं क्लोरीन रिएक्ट झाला, इथं क्लोरीन सोडियम मेटल सोबत रिएक्ट झाला, NaCl हे सॉल्ट तयार झालं. इथं क्लोरीन रिएक्ट झाला मॅग्नेशियम सोबत, इथं तयार झालं मॅग्नेशियम क्लोराईड. ओके, मी आणखी एक सांगतो. चला तुम्हाला मी सांगतो एक्झाम्पल. तुम्हाला सिल्वर माहिती आहे, सिल्वर. ओके, सिल्वरची रिएक्शन जर फ्लोरीन सोबत जर झाली, सिल्वर व्हेन रिएक्ट विथ फ्लोरीन इट गिव्स AgF. त्याला आपण म्हणतो सिल्वर फ्लोराईड. याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? हा आहे सिल्वर फ्लोराईड. ओके, आणि हा पण काय आहे? सॉल्ट आहे. काय? तर सॉल्ट आहे. दोन सिल्वरचे ऍटम, सिल्वर म्हणजे अर्जेंटिनम, दोन सिल्वरचे ऍटम एका फ्लोरीनच्या मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होतात त्यावेळेस दोन सिल्वर फ्लोराईड तयार होतात. सिल्वर फ्लोराईड इज अ सॉल्ट. इट इज अ सॉल्ट. म्हणून ग्रुप नंबर 17 मधला फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जे एलिमेंट आहेत यांना हॅलोजन्स असं म्हटलं जातं. का हॅलोजन्स म्हटलं जातं? तर त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं. यापैकी कोणतेही फ्लोरीन असेल किंवा क्लोरीन असेल किंवा ब्रोमीन असेल किंवा आयोडीन यांची रिएक्शन कोणत्याही मेटल सोबत जर झाली तर त्यांचा प्रोडक्ट हा काय असणार आहे? तर तो सॉल्ट असतो. काय असतो? तर तो सॉल्ट असतो. आणि म्हणून सॉल्ट तयार करणाऱ्या एलिमेंटला हॅलोजन्स म्हणायचं असतं. आणि तसं का म्हणायचं असतं? त्याचं कारण हॅलोजन हा जो शब्द आहे तो दोन वेगळ्या शब्दापासून आला.
हॅलो याचा अर्थ सॉल्ट, जिन याचा अर्थ प्रोड्युसर. आणि मग माहिती ना तुम्हाला 17व्या ग्रुप मधले एलिमेंट कोणत्याही मेटल सोबत रिॲक्ट जर झाले तर हॅलो तयार करतात. हॅलो म्हणजे काय? सॉल्ट तयार करतात. म्हणून 17व्या ग्रुप मधल्या एलिमेंटला हॅलोजन्स म्हटलं जातं. तो तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. ओके, तर चला ऍडिशन ऑफ हॅलोजन्स काय पाहायचं आपल्याला? ऍडिशन ऑफ हॅलोजन्स म्हणजेच फॉर्मेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड्स. तर चला सांगतो तुम्हाला काय असतं. तर जे अगोदर जनरल एक्झाम्पल देतो, अगोदर काय करतो? जनरल एक्झाम्पल देतो आणि नंतर त्याची स्टेटमेंट देतो. पहा इथं जनरल स्टेटमेंट लिहित असताना आपण असं म्हणूया अल्किनचं रिप्रेझेंटेशन कसं असेल? आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स पाहतो. या रिएक्शन मध्ये अल्किन हा सबस्ट्रेट असतो. इथे तिथे पहा कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कोणता? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तुमच्या माहितीसाठी हा आहे अल्किन. ऍटलिस्ट एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल त्या कंपाऊंडला अल्किन म्हणतो. ओके, अल्किन. अल्किनची रिएक्शन कोणासोबत? X2 सोबत. आता X2 असं लिहितो आपण, पण तुम्हाला क्लिअर कट रिएक्शन समजावी याच्यासाठी X बॉन्ड X इथं दोन हॅलोजन मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. कोणता? कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ओके, अल्किनची रिएक्शन जर आपल्याला हॅलोजन सोबत करायची असेल म्हणजेच ऍडिशन ऑफ हॅलोजन करायचं असेल आपल्याला अल्किन मध्ये, तर इथं सॉल्व्हंट लागतं. कोणतं? तर इथं लागतं CCl4 म्हणजे त्याचं नाव आहे कार्बन टेट्राक्लोराइड. कोणतं आहे? कार्बन टेट्राक्लोराइड. हे इनर्ट सॉल्व्हंट लागतं. व्हेन दिस अल्किन इज रिएक्ट विथ हॅलोजन, ओके, इन प्रेझेन्स ऑफ इनर्ट सॉल्व्हंट. आणि इनर्ट सॉल्व्हंट असल्या कारणानं हा जो बॉन्ड आहे का, हा जो हॅलोजन हॅलोजन बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. काय होतो? हा ब्रेकडाऊन होतो. यातला एक हॅलोजन ॲटम या कार्बनला ऍड होतो आणि दुसरा हॅलोजन ॲटम या कार्बनला ऍड होतो. हे दोन हॅलोजन ॲटम हे अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऍड होतात. यातला कोणता बॉन्ड ब्रेक होतो? ऍड होणं. याच्यासाठी देखील बॉन्ड तुटणं आणि बॉन्ड जोडलं जाणं आवश्यक आहे. हॅलोजनचे रिएक्शन अल्किन सोबत होत असताना हॅलोजन मधला कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. एक हॅलोजन ॲटम या कार्बनला, दुसरा हॅलोजन ॲटम या कार्बनला जोडला जातो. इथं डबल बॉन्ड पैकी कोणता बॉन्ड ब्रेक होतो? तर इथला पाय बॉन्ड ब्रेक होतो आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंडचं कन्व्हर्जन सॅच्युरेटेड मध्ये होतं आणि इकडे तयार होतं आपल्याला ते असं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ओके, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. इथं X, इथं X. हे दोन X म्हणजे काय? हॅलोजन ॲटम. हे दोन हॅलोजन ॲटम ऍडजसंट कार्बन ॲटमला अटॅच्ड आहेत. कुठे येतं हे? तर ऍडजसंट कार्बन ॲटमला अटॅच्ड येतं. इथं 1 नंबर आणि इथं 2 नंबरचा कार्बन आणि इथं तयार होतं ते विसिनल डायहॅलाइड्स. काय तयार होतं? तर विसिनल डायहॅलाइड्स हे तयार होतात. ओके, आणि विसिनल डायहॅलाइड्स म्हणजे काय हे आपल्याला अगोदर देखील माहित आहे. कशामध्ये? तर प्रिपरेशन मध्ये आपण विसिनल डायहॅलाइड्स पाहिले. When dihalide compound contain two halogen atom on adjacent carbon atom are called as vicinal dihalides. मग मला साधी सांगायची रिएक्शन स्टेटमेंट सांगायची. ज्या वेळेस अल्किनची रिएक्शन, कोणाची? अल्किनची रिएक्शन हॅलोजन सोबत होते इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट CCl4, इट गिव्स विसिनल डायहॅलाइड. इट गिव्स विसिनल डायहॅलाइड. आणि X2 म्हणजे काय? X2 म्हणजे हॅलोजन असतं. पहा X2 म्हणजे काय? तर X2 म्हणजे फ्लोरीन असू शकतो, तो क्लोरीन असू शकतो, तो ब्रोमीन असू शकतो आणि तो आयोडीन असू शकतो. ओके, X2 इज नथिंग बट दीज आर द X2 मीन्स फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन अँड आयोडीन. आता हॅलोजनेशन होत असताना अल्किन मध्ये हॅलोजनचे ऍडिशन होत असताना कोणते हॅलोजन हे मोर रिएक्टिव्ह असतात? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन्स. Reactivity order of halogens with alkenes, okay, with alkenes is कसे असेल? तर मी तुम्हाला सांगेल फ्लोरीन इज मोर रिएक्टिव्ह दॅन क्लोरीन इज मोर रिएक्टिव्ह दॅन ब्रोमीन आणि ब्रोमीन इज मोर रिएक्टिव्ह दॅन आयोडीन. कोणते हॅलोजन्स हे अल्किन सोबत लवकर रिएक्शन देतात? फ्लोरीन टाइपचे हॅलोजन हे क्लोरीन पेक्षा लवकर देतात. क्लोरीन हे ब्रोमीन पेक्षा, ब्रोमीन हे आयोडीन पेक्षा लवकर रिएक्शन्स देतात. ओके, तर जनरल स्टेटमेंट लिहितो आणि त्याखाली एक्झाम्पल लिहितो. आता नंतर आपण एक्झाम्पल पाहू. स्टेटमेंट लिहिण्याच्या नंतर एक्झाम्पल पाहू. जनरल रिएक्शन ज्यांना लक्षात आली त्यांना बाकीचे पुढचे सर्व प्रोडक्ट इझिली लक्षात येतात. म्हणून कृपया तुमचं कॉन्सन्ट्रेशन असणं तेवढंच महत्वाचं आहे. ह्या रिएक्शनची स्टेटमेंट येतं व्हेन अल्किन्स किंवा व्हेन हॅलोजन्स आर ऍडेड किंवा ठीक आहे चला व्हेन अल्किन्स आर ट्रीटेड कोण?
when these alkenes are treated with halogens in presence of inert solvent like CCl4. कोणतं? inert solvent CCl4. it gives inert solvent CCl4. it gives corresponding vicinal dihalide. it gives corresponding vicinal dihalide. हे अल्किनची रिएक्शन हॅलोजन सोबत जर झाली तर काय तयार होतं? विसिनल डायहाइड तयार होतं. एक्झाम्पल नंबर 1 पहा. तुम्हाला मी असं म्हणेल की आपण घेऊया कोनिकल फ्लास्क. काय घेऊ आपण? कोनिकल फ्लास्क. आणि ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं? या कोनिकल फ्लास्क मध्ये एक्झाम्पल दृष्टीनं मी सांगतो तर आपल्याला इचिन घ्यायचे. काय घ्यायचं आपल्याला? CH2 डबल बॉन्ड CH2 इचिन घ्यायचे. पहा इथं हे घेतो इथं कार्बन डबल बॉन्ड. ओके, या कार्बनला 2 हायड्रोजन ऍटम हे तुम्हाला दिसतं इथं. हे घेतलं इथिन. त्यानंतर यात काय टाकायचं? यात आपल्याला टाकायचं आहे क्लोरीन गॅस. इथिन हा गॅस आहे, त्यात आपल्याला क्लोरीन हा गॅस पास करायचा आहे. ओके, इथिन हा गॅस आहे, त्याच्यात क्लोरीन गॅस. मला लिहायला मी असं लिहू शकतो Cl2, पण असं लिहिलं तर ऍडिशन तुम्हाला लक्षात येत नाही. म्हणून हे Cl2 जे आहे कोणतं? पहा, हे जे Cl2 आहे ते कशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला लक्षात राहण्यासाठी तर Cl बॉन्ड Cl. ओके, इथिन घेतला आणि क्लोरीन घेतला आणि लगेच रिएक्शन होईल का? यात इथिन घेतला आणि क्लोरीन घेतला, होईल का? तर नाही. विद्यार्थी मित्रांनो, ही रिएक्शन होण्यासाठी म्हणून आपल्याला गरज आहे ती मीडियम सॉल्व्हंटची. आणि कोणतं सॉल्व्हंट टाकायचं आहे? सॉल्व्हंट टाकायचं आहे आपल्याला CCl4 म्हणजे कार्बन टेट्राक्लोराइड. CCl4 म्हणजे काय? कार्बन टेट्राक्लोराइड. व्हेन इथिन इज रिएक्ट विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ CCl4 म्हणजे त्याचं नाव लिहितो ब्रॅकेट मध्ये, कार्बन टेट्राक्लोराइड. कोणतं? कार्बन टेट्राक्लोराइड. हे सॉल्व्हंट आपल्याला घ्यायचं आहे. कार्बन टेट्राक्लोराइड सॉल्व्हंट घ्यायचं आणि कार्बन टेट्राक्लोराइड सॉल्व्हंट घेतल्यानंतर हे क्लोरीन मधला बॉन्ड ब्रेक होईल. पहा, क्लोरीन मधला कोणता बॉन्ड ब्रेक होईल? तर क्लोरीन मधला हा बॉन्ड ब्रेक होईल. नंतर एक क्लोरीन ऍटम या कार्बनला ऍड होईल आणि दुसरा क्लोरीन ऍटम या कार्बनला ऍड होईल. डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल. यातला कोणता बॉन्ड तुटेल? यातला पाय बॉन्ड. वरचा आपण असं गृहीत थोड्या वेळासाठी तो पाय बॉन्ड आहे, तो पाय बॉन्ड तुटणार आहे. एक क्लोरीन ऍटम इथं, दुसरा क्लोरीन ऍटम इथं आणि इथं तयार होईल ते असं, इथं तयार होईल ते असं. डबल गेट कन्वर्टेड इनटू सिंगल. या कार्बनला किती हायड्रोजन ऍटम येतं? 2 हायड्रोजन ऍटम. हे घ्या, 2 हायड्रोजन ऍटम. नंतर या कार्बनला किती हायड्रोजन ऍटम? तर या कार्बनला पण 2 हायड्रोजन ऍटम इथं आहेत. आणि एक क्लोरीन ऍटम या कार्बनला, ठीक आहे, हे घ्या, एक कार्बनला, इकडचा क्लोरीन ऍटम या कार्बनला, हे तयार झाला प्रोडक्ट. आता आपण जर म्हटलं ह्याचं नाव काय आहे तर हा कंपाऊंड कोणता आहे तुम्हाला माहिती आहे. हा इथिन आहे. ह्याला 1 नंबर दिला, ह्याला 2 नंबर दिला. 1 नंबरच्या कार्बनला एक क्लोरीन, 2 नंबरच्या कार्बनला दुसरा क्लोरीन. 2 क्लोरीन ऍटम्स आर ऍडेड अक्रॉस द कार्बन डबल बॉन्ड. अक्रॉसचा अर्थ काय? दोन्ही साइडनं. हा जो कार्बन डबल बॉन्ड आहे, एक क्लोरीन इकडे ऍड झाला, एक क्लोरीन इकडे ऍड झाला, म्हणजे दोन्ही साइडला 2 ऍड झाले आणि इथं तयार झाला हा सॅच्युरेटेड कंपाऊंड. याचं नाव काय? 1 आणि 2 नाव तुम्हाला लिहिता येतं, IUPAC नेम आपले झाले इथं. मग याचं नाव आहे 1,2. इकडे पहा, हा इथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे. कोणाचा? इथेनचा डेरिव्हेटिव्ह. 1,2 डायक्लोरोइथेन. 1,2 डायक्लोरोइथेन हे त्याचं IUPAC नेम आहे. आणि याचं कॉमन नेम काय? तर याचं कॉमन नेम हा इथिलीन होता. याचं कॉमन नेम आहे, हा इथिलीन आहे ना, याचं कॉमन नेम आहे इथिलीन. इथिलीन मध्ये जर 2 क्लोरीन ऍड झाले तर याचं कॉमन नेम तयार होतं इथिलीन डायक्लोराइड. काय तयार होतं? इथिलीन डायक्लोराइड. हे त्याचं कॉमन नेम तयार होतं. एवढं लक्ष ठेवा. आता मला सांगा, हा इथिन आहे, हा 1 नंबर, हा 2 नंबर कार्बन, 2 क्लोरीन ऍटम ऍडेड झाले अक्रॉस द कार्बन डबल बॉन्ड. हा कंपाऊंड तयार झाला. ओके, याचं नाव 1,2 डायक्लोरोइथेन आहे. नवीन ऍड झालेले क्लोरीन ऍटम हे कुठे अटॅच होतं? तर कार्बनच्या शेजारच्या कार्बनला. म्हणून ज्या डायहाइड कंपाऊंड मध्ये 2 हॅलोजन ऍटम हे ऍडजेसंट एकानंतर एक, नेहमीच 1 आणि 2 नंबर असतो त्याला, असं नाही, एकानंतर एक ते अटॅच्ड असतात, त्या कंपाऊंडला व्हिसिनल डायहाइड्स म्हटलं जातं. ओके, आणि म्हणून यांचं कॉमन नेम काय? तर हे आहेत जनरल नेम व्हिसिनल डायहॅलाइड्स. कोणते? तर व्हिसिनल डायहॅलाइड्स. इन दिस रिएक्शन इथिन इज अ सबस्ट्रेट, chlorine is a reagent, carbon tetrachloride, this is a carbon tetrachloride. Okay, it is a solvent. Carbon tetrachloride कोणते?
सॉल्व्हंट आणि हा काय आहे तर आहे 1,2 डायक्लोरोइथेन. ओके, तर ही आहे ऍडिशन रिएक्शन. These two reactants, ethene and chlorine, react to give 1,2 dichloroethane is a single product. Hence, this reaction is called as a addition reaction. कोणती रिएक्शन? ऍडिशन रिएक्शन आहे. हे इथेन आहे, याचं नाव काय? याचं नाव आहे क्लोरीन आणि हा तयार झाला 1,2 डायक्लोरोइथेन. दुसरं एक्झाम्पल पहा, दुसरं एक्झाम्पल मी स्टेटमेंट लिहिणार आहे. आता ह्या स्टेटमेंटचं ही जी रिएक्शन ह्याचं स्टेटमेंट काय असेल तर तुम्ही लिहू शकता. अगोदर मी एक्झाम्पल घेतलं, काय लिहायचं मग? व्हेन इथीन, पहा इथं, व्हेन इथीन इज रिएक्ट विथ, व्हेन इथीन इज रिएक्ट विथ कोणासोबत? व्हेन इथीन इज रिएक्ट विथ क्लोरीन, क्लोरीन in presence of CCl4 as a solvent, CCl4 as a solvent, it gives काय देते? it gives 1,2 dichloroethane, it gives इथे लिहितो हा 1,2 dichloroethane, it gives 1,2 dichloroethane, that is vicinal dihalide. हे एक झालं. आता दुसरं मी एक्झाम्पलचं स्टेटमेंट लिहितो, तुम्ही रिएक्शन लिहायची. आणि तुम्हाला एक्झाम मध्ये कसं असतं मग? तर एक्झाम मध्ये तुम्हाला थेअरी मध्ये विचारलं असतं व्हॉट इज द ऍक्शन ऑफ क्लोरीन ऑन इथीन. तर तुम्हाला काय लिहायचं असतं विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला लिहायचं असतं हा CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस Cl2 ॲरोटी CCl4 आणि इकडं CH2Cl किंवा याचंही शॉर्टकट तुम्हाला मी सांगतो. हे जर तुम्हाला यायचं असेल, आता मला हे समजून सांगायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला लक्षात येण्यासाठी म्हणून मी कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढलाय. कोणता? कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हा इथीन आहे, हा क्लोरीन आहे, हा सॉल्व्हंट CCl4 आहे, तेही लिहावं लागतं. आणि अशा प्रकारे पण आणखीन ज्यांना जास्त रिएक्शन समजत असेल किंवा ज्यांची जास्त प्रॅक्टिस झालेली आहे असे विद्यार्थी असंच लिहू शकतात. हेच एक्झाम्पल असं लिहू शकतात. पहा मी सांगेन तुम्हाला C2 असं लिहू शकतात. पहा CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस Cl2 ॲरोच्या वरती CCl4 ॲरोच्या वरती काय तर CCl4. ओके, हे इथीन, हे क्लोरीन CCl4 आणि इथे लिहू शकतात CH2 बॉन्ड CH2 Cl असं लिहू शकतात. किंवा ज्यांची खूपच जास्त प्रॅक्टिस झालेली आहे ते असं लिहू शकतात C2H4. पहा इथं C2H4 प्लस Cl2 in presence of CCl4 it gives काय देते? it gives CH2Cl. याचाही अर्थ तोच. रिएक्शन नंबर 1 ही बरोबर आहे, ही दुसऱ्या पद्धतीने लिहिली ही बरोबर आहे आणि तिसऱ्या पद्धतीने लिहिली देखील बरोबर आहे. एकही रिएक्शन चुकीचे नाही. तुम्ही यापैकी कोणताही पर्याय वापरू शकता. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ क्लोरीन ऑन इथीन म्हटलं की तुम्हाला ही स्टेटमेंट नाही लिहिली तरी चालतं, त्या स्टेटमेंटला मार्क नसतो. तुमचा मार्क हा रिएक्शन वरती डिपेंड असतो. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे केमिकल रिएक्शन्स लिहिणं तुम्ही अपेक्षित असतं. यू कॅन राईट बाय दिस वे or by this way or by this way, any one option you can represent correctly. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आलं लक्षात? CH2 डबल बॉन्ड CH2 Cl2 CH2Cl CH2Cl असं किंवा C2H4 म्हणजे हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, हा Cl2 क्लोरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, CCl4 सॉल्व्हंट लागतं आणि CH2Cl CH2Cl हा कोणता फॉर्म्युला येतो? कंडेन्सड फॉर्म्युला. म्हणून तुम्ही कोणताही एक ऑप्शन लिहिण्यासाठी वापरू शकता. ठीक आहे. आता दुसरं मी स्टेटमेंट लिहितो, तुम्ही त्याचं एक्झाम्पल लिहायचं. हा रिएक्शन तुम्ही लिहायची. व्हेन पाय मी काय घेतो इथं तुमच्या लक्ष देण्यासाठी सांगतो. इथं घेतोय मी आता CH3CH डबल बॉन्ड CH2 CH3CH डबल बॉन्ड CH2 घेतो आणि क्लोरीनच्या ऐवजी इथं घेतोय मी ब्रोमीन. काय घेतो तर ब्रोमीन. मी असं म्हणतोय व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमीन. पहा व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमीन ऑन प्रोपीन. आणि मला माहिती आहे जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांना ती रिएक्शन आता लिहिता येणार आहे. ओके, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमीन ऑन प्रोपीन इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड ॲज अ सॉल्व्हंट. लिहिता येईल? तर चला मी स्टेटमेंट सांगतो. व्हेन प्रोपीन का तुम्हाला अगोदर रिएक्शन लिहायची. पहा रिएक्शन जर अगोदर लिहिली तर समजेल तुम्हाला. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमीन ऑन प्रोपीन इन प्रेझेन्स ऑफ इनर्ट सॉल्व्हंट CCl4. तर पहा इथं प्रोपीनचा फॉर्म्युला CH3CH डबल बॉन्ड CH2 CH3CH डबल बॉन्ड CH2 हा प्रोपीन. याची रिएक्शन कोणासोबत तर ब्रोमीन सोबत. ओके, Br2. हे Br2 असं लिहिण्यापेक्षा आपण या प्रकारे लिहू म्हणजे तुम्हाला रिएक्शन लवकर समजेल.
ओके, Br2 म्हणजेच Br बॉन्ड Br दिसतंय का, Br बॉन्ड Br, CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा कोणता आहे, हा आहे प्रोप1E किंवा त्याला सिंपली प्रोपीन म्हटलं जातं. आणि Br2 म्हणजे कोणता आहे, हा आहे ब्रोमीन. हॅलोजनचं ऍडिशन अल्किन मध्ये होण्यासाठी नेहमीच ॲरोवरती कोणतं सॉल्व्हेंट लिहायचं, CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड, CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड किंवा त्याला टेट्राक्लोरोमिथेनही म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे, आपल्याला माहिती आहे CH4 म्हणजे काय, मिथेन. CH4 म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो, मिथेन असतं. आणि मी असं म्हणेल मिथेनचे 4 हायड्रोजन ॲटम, मिथेनचे 4 हायड्रोजन ॲटम कोण रिप्लेस करतं, 4 क्लोरीन रिप्लेस करतं आणि तयार होतं CCl4. हा मिथेन आहे आणि हा CCl4, त्याचं कॉमन नेम कार्बन टेट्राक्लोराइड आहे आणि ह्याचं आयुपीएच नेम हे टेट्राक्लोरोमिथेन आहे. काय नाव याचं, टेट्राक्लोरोमिथेन हे त्याचं आयुपीएसी नेम आहे. त्याचं कारण मिथेनचे 4चे हायड्रोजन ॲटम ह्या Cl न रिप्लेस केलं म्हणून टेट्राक्लोरोमिथेन हे त्याचं आयुपीएसी नेम आहे. आणि कार्बन टेट्राक्लोराइड, कार्बन आणि 4 क्लोराइड म्हणून कार्बन टेट्राक्लोराइड हे त्याचं कॉमन नेम आहे. तो सॉल्व्हंट म्हणून वापरला जातो. काय म्हणून वापरला जातो, सॉल्व्हंट म्हणून वापरला जातो. जसं आपण चहा तयार करत असताना साखर हे सोलूट असतं आणि पाणी असेल किंवा दूध असेल हे सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं, तसं हॅलोजनची रिएक्शन अल्किन सोबत होत असताना हे बॉन्ड ब्रेकडाऊन होण्यासाठी, कोणते, हे बॉन्ड ब्रेकडाऊन होण्यासाठी आणि इंटरमिक्सिंग होण्यासाठी, रिएक्शन होण्यासाठी म्हणून या सॉल्व्हंटचा उपयोग केला जातो. ओके, तर प्रोपीनची रिएक्शन ब्रोमीन सोबत जर झाली इन प्रेझेन्स ऑफ CCl4 तो कोणता बॉन्ड ब्रेकडाऊन होणार आहे, तर Br बॉन्ड ब्रेकडाऊन होणार आहे. एक ब्रोमीन ॲटम, हे कार्बन डबल बॉन्ड आहे, एक ब्रोमीन ॲटम या डबल बॉन्डेड कार्बनला ऍड होईल. वन ब्रोमीन ॲटम इज ऍडेड टू दिस कार्बन ॲटम at the right hand side and another bromine atom is added to this doubly bonded carbon atom. and हा जो डबल बॉन्ड आहे, एक सिग्मा आणि एक कोणता तर पाय बॉन्ड, यातला पाय बॉन्ड टोटल 2 ब्रोमीन ॲटम अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऍड होतील आणि इथं तयार होईल CH3 हे जसे असतं. नंतर इथं CH, याला एक Br आणि समोर CH2Br आणि समोर CH2Br असं तयार होईल. हा प्रोपीन आहे, हा ब्रोमीन आहे. मग याचं नाव काय, तर आपल्याला माहिती आहे लांबलचक साखळी निवडा. हॅलोजन ज्या साईडनं जवळ त्या साईडनं नंबरिंग द्यायची. याला 1 नंबर, याला 2 नंबर, याला 3 नंबर. 1 आणि 2 नंबरला 2 ब्रोमीन ॲटम आहेत. याचं नाव आहे 1,2 डायब्रोमो, 1,2 डायब्रोमो प्रोपेन हे या कंपाऊंडचं नाव आहे. किंवा त्यालाच प्रोपिलिन डायब्रोमाइड असं देखील म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, प्रोपिलिन डायब्रोमाइड हे त्याचं कॉमन नेम आहे विद्यार्थी मित्रांनो. Propylene dibromide is a common name and 1,2 dibromopropane is a IUPAC name. मग स्टेटमेंट काय असेल, when propene is react with bromine in presence of carbon tetrachloride it gives 1,2 dibromopropane. चला, when propene is reacted म्हणा किंवा treated म्हणा, when propene is treated with bromine in presence of CCl4 काय, सॉल्व्हंट. प्रत्येक गोष्ट तुम्हाला डबल सांगतो. when propene is treated with bromine in presence of CCl4 it gives 1,2 dibromopropane, 1,2 dibromopropane. ओके, हे झालं. आणि कोणते रिएक्शन, तर ऍडिशन रिएक्शन. ब्रोमीन मॉलिक्यूल जो आहे त्याचे 2 ब्रोमीन ॲटम ऍडेड अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड झाले, इथं तयार झाला हा. ऍडिशन रिएक्शन म्हणजे काय हेही तुम्हाला माहिती आहे. व्हेन ऍडिशन रिएक्शन्स म्हणजे काय, व्हेन 2 or more substances react together to give a single product molecule is called as a addition reaction. इथं क्लोरीन मॉलिक्यूल आणि इथिल मॉलिक्यूल यांच्यापासून एकच तयार झाला. इथं ब्रोमीन मॉलिक्यूल आणि प्रोपीन मॉलिक्यूल यांच्यापासून एकच प्रोडक्ट मॉलिक्यूल तयार झाला. म्हणून ह्या ऍडिशन प्रकारच्या रिएक्शन्स आहेत. आणि यामध्ये हे जे प्रोडक्ट असतात का, जे प्रोडक्ट ऍडिशन रिएक्शन तयार होतात त्यांना ऍडिशन प्रोडक्ट असं म्हटलं जातं. कोणते प्रोडक्ट, त्यांना आपण म्हणत असतो ऍडिशन प्रोडक्ट. कोणते, ऍडिशन प्रोडक्ट असं म्हणत असतो. आणि रिएक्टिव्हिटी ऑर्डर तुम्हाला मी सांगितलेली आहे. रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन विथ अल्किन इज फ्लोरीन इज मोर रिएक्टिव्ह and iodine is very less reactive. तुम्हाला असं सांगायचं, फ्लोरीनची रिएक्शन अल्किन सोबत खूप फास्ट असते म्हणून ते आपल्याला स्टडी करायची नाही, केली नाही. ओके, आणि
fluorine is more reactive than chlorine, chlorine is more reactive than bromine, and bromine is very less reactive. Bromine is very reactive than iodine. Sorry, iodine is very less reactive. आणि मला असं म्हणायचं जर आपण इथं किंवा इथं आयोडीनची रिएक्शन जर अल्किन सोबत केली असती तर डाय आयोडाइड जे तयार होतात त्यांचं प्रमाण अत्यल्प असतं, म्हणून त्यांची रिएक्शन्स आपल्याला गृहीत धरायची नाही. म्हणजे काय पहा, तर मी असं म्हणेन इथं जर आपण घेतलं CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि इथं जर घेतलं आपण I2 इन प्रेझेन्स ऑफ CCl4 तर इथं तयार होतं CH3 CH CH2 हा जो प्रोडक्ट तयार होतो इट इज अ पुअर प्रोडक्ट. तो कसा असतो तर पुअर प्रोडक्ट किंवा पुअर यील्ड आपण असं म्हणू शकतो. ह्याचं जे प्रमाण आहे तर प्रोपीनचे रिएक्शन आयोडीन सोबत होऊन जे प्रोडक्ट तयार होतं त्याची क्वांटिटी खूप अत्यल्प असते, म्हणून ती रिएक्शन आपल्याला पाहायची नाहीये. म्हणून मी असं म्हणतो दॅट इज विसिनल आयोडाइड किंवा alkyl diiodides are very less quantitatively obtained. Hence we are not considering the reaction of alkenes with iodine. आणि ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनचे एक मला वैशिष्ट्य सांगायचे की ऑर्गॅनिक कंपाऊंड पहा, मी असं म्हणतोय की समजा ही एक आपण टेस्ट ट्यूब घेतलेली आहे. काय घेतली आपण? टेस्ट ट्यूब घेतलेली आहे आणि या टेस्ट ट्यूब मध्ये कंपाऊंड घेतलेला आहे. पहा कोणता कंपाऊंड घेतलेला आहे तो मी सांगतो तुम्हाला. ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलेला आहे. कोणता कंपाऊंड घेतलाय? ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. ब्रोमीन याचा उपयोग कशासाठी केला जातो? ब्रोमीन लिक्विडचा उपयोग हा एखाद्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का नाही ते ओळखण्यासाठी केला जातो. म्हणून तुम्हाला स्पष्ट सांगतो, ब्रोमीन इज युज्ड टू डिटेक्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. ते इथं लिहितो जागा नसल्या कारणानं कुठलं हे पाहिजे तुम्ही. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का नाही ते शोधण्यासाठी ब्रोमीनचा उपयोग केला जातो. समजा हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय टाकायचं तर ब्रोमीन टाकायचं. कोणतं टाकायचं? ब्रोमीन टाकायचं. ब्रोमीनचा कलर कसा आहे? रेड कलर आहे. कसा कलर त्याचा तर रेड कलर आहे. ऑरेंज रेड कलर त्याचा. कसा आहे तर ऑरेंज रेड. ब्रोमीन हॅव्हिंग अ कलर ऑरेंज रेड, फिकट लाल आहे ऑरेंज रेड कलरचा ब्रोमीन आहे. आता हे ब्रोमीन टाकलं ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आणि त्यामध्ये आपण थोडंसं CCl4 देखील टाकतो. थोडंसं CCl4 देखील टाकतो. ब्रोमीनचा कलर ऑरेंज रेड आहे आणि त्याला जर आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये टाकलं आणि जर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर काय होतं? तो जो ब्रोमीन मॉलिक्यूल आहे तो ऍड होतो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही साइडनं आणि तयार होतो अशा प्रकारचा विसिनल डायलेट. आणि विसिनल डायलेट जर तयार झाला तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचा कन्व्हर्जन जर विसिनल डायलेट मध्ये झालं तर त्याला कोणत्याही प्रकारचा कलर राहत नाही. म्हणजेच ऑरेंज रेड कलर कन्व्हर्टेड इनटू colorless. It indicate the presence of carbon carbon double bond in organic compound. Okay, ते मी तास सांगतो. ब्रोमीन कोणतं? ब्रोमीन म्हणजेच Br2 is used to detect carbon carbon double bond. Is used to detect carbon carbon double bond. कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजेच काय? अनसॅच्युरेशन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजेच अनसॅच्युरेशन इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. इन कोणत्या कंपाऊंड मध्ये? तर इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे. कोणतं लिक्विड हे अनसॅच्युरेशन ओळखण्यासाठी वापरलं जातं तर त्याचं उत्तर आहे bromine is used to detect carbon carbon double bond. It means unsaturation in organic compound. Okay, general reaction मी इथे लिहितोय. पहा ती कोणती? तर जनरल रिएक्शन लिहित असताना हा इथं म्हणतो मी कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड इथं? हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. हा अल्किन आहे. हा काय तर हा अल्किन आहे. अल्किन ठीक आहे. नंतर हा Br बॉन्ड आहे. याचा कलर कोणता आहे? तर याला ऑरेंज रेड कलर आहे. कोणता? ऑरेंज रेड कलर आहे. कोणता कलर याला? ब्रोमीनला ऑरेंज रेड कलर आहे. जर हा ऑर्गॅनिक कंपाऊंड पहा इथे सांगतोय हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. त्याच्यामध्ये जर आपण ब्रोमीन टाकलं तर काय होतं? इन प्रेझेन्स ऑफ CCl4
तो जो ब्रोमीन आहे तो ऍड होतो. इथे लिहितो मी असं, इथे लिहितो मी असं. ओके, तर हे काय इंडिकेट करतं, जर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल आणि त्याची रिएक्शन जर ब्रोमीन सोबत जर झाली तर ब्रोमीन ऍटम दोन ऍडेड होतात अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि तयार होतं हे व्हिसिनल डायहॅलाइड. आणि हे जे व्हिसिनल डायहॅलाइड तयार होतं कोणतं, हे जे व्हिसिनल डायहॅलाइड म्हणजे मी तास म्हणेल की इथं तयार होणार व्हिसिनल डायब्रोमाइड असेल. स्पेशली कोणतं असेल तर व्हिसिनल डायब्रोमाइड. आणि व्हिसिनल डायब्रोमाइड जे तयार होतं याला कोणत्याही प्रकारचा कलर राहत नाही, याला कलर राहत नाही. इथं तयार होतं कलरलेस कंपाऊंड. कोणता, कलरलेस. पहा ऑर्गॅनिक कंपाऊंड ओसी म्हणजे काय, ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याच्यात जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल आणि त्याच्यात जर आपण Br2 टाकलं तर ब्रोमीन ब्रोमीन बॉन्ड तुटतात. हे ब्रोमीन ब्रोमीन बॉन्ड तुटतात. एक Br या कार्बनला, दुसरा Br या कार्बनला. आणि इथं तयार होतं व्हिसिनल डायब्रोमाइड. याला कोणताच कलर नसतो, याला कोणताच कलर नसतो. मग एखाद्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का नाही ते चेक करण्यासाठी क्लोरीनचा उपयोग केला जातो का, नाही. मग कोणत्या लिक्विडचा, कोणत्या केमिकलचा, तर ब्रोमीनचा उपयोग केला जातो. ओके, म्हणून मी असं म्हणतोय, समजा असं गृहीत धरा आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला, कार्बन कंटेनिंग कंपाऊंड इज कॉल्ड एज ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला, नंतर त्याच्यात आपण Br2 टाकलं. Br2 टाकण्याच्या अगोदर Br2 ला कलर कोणता असतो, तर Br2 ला कलर असतो ऑरेंज रेड. ते त्याच्यात टाकलं म्हणजे हा ऑरेंज रेड कलर टाकला आपण याच्यात ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये. आणि जर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल आणि त्यावेळेस काय होईल, तर टाकलेलं जे Br2 आहे त्याचा बॉन्ड तुटल, ते दोन Br ऍडेड होतील अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इथं तयार होतं व्हिसिनल डायब्रोमाइड. आणि जे व्हिसिनल डायब्रोमाइड तयार होतं त्याला कोणत्याच प्रकारचा कलर नाही, त्याला कोणत्याच प्रकारचा कलर नाही. म्हणजे इथं तयार होईल कलरलेस कंपाऊंड. कलरलेस कंपाऊंड तयार झाला याचा अर्थ ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे असा इथं सिद्ध होतो. आणि समजा मी असं म्हटलं, हे एक पहिली केस झाली. दुसरी केस अशी पहा, समजा तुम्हाला मी सांगितलं की हा कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला आणि तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण जर घेतला, इकडे पहा ऑर्गॅनिक कंपाऊंड CH3 बॉन्ड CH3 म्हणजे घेतला आपण इथेन. काय घेतला, ऑर्गॅनिक कंपाऊंड इथेन घेतला, तो टाकला टेस्ट ट्यूब मध्ये. त्यानंतर आपण त्याच्यात टाकलं Br2, त्याच्यात काय टाकलं आपण Br2 ला कलर कोणता आहे, ऑरेंज रेड कलर आहे. कोणता कलर त्याला, तर त्याला ऑरेंज रेड कलर आहे. नंतर ते ऑरेंज रेड कलरचं Br2 जर आपण ह्या कंपाऊंड मध्ये टाकलं आणि जर तिथं ऑरेंज रेड जशाच तसा कलर राहिला, ऑरेंज रेड हा ब्रोमीनचा टाकल्याबरोबर कितीही वेळाला पाहिलं तो जसा तसा जर राहिला, तर याचा अर्थ असा होतो की त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये अनसॅच्युरेशन नाही, म्हणजेच कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड नाही. म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड आहे का नाही हे चेक करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, तर ब्रोमीनचा उपयोग केला जातो. ओके, सो हेन्स आय राईट हियर ब्रोमीन इज यूज्ड टू डिटेक्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड दॅट इज अनसॅच्युरेशन इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. जर समजा आपण म्हटलं, मी एक्झाम्पल देतो ना, इथेन टाकलं त्याच्यात ब्रोमीन टाकलं, ब्रोमीनचा ऑरेंज रेड कलर टाकल्यानंतर देखील ते जशाच तसाच राहणार आहे. जशाच तसा का राहणार आहे, त्याचं कारण ह्या ब्रोमीनची रिएक्शन इथेन सोबत होणार आहे का, इथेन सोबत रिएक्शन होणार नाही. म्हणून हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड नाही हे काय होतं तर सिद्ध होतं. ओके, तर कृपया हे एकदा पहा. ओके, हे सांगितलं मग पहा ब्रोमीन. ही एक लक्षात ठेवा, ही तुम्हाला आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे. आणि हा जो ब्रोमीन आहे ऑरेंज रेड, काही पुस्तकात त्याला आपल्याला ऑरेंज रेड दिलेलं पाहायला मिळतं, तर काही पुस्तकात हाच कलर कसा दिलेला आहे, तर यालाच ऑरेंज रेडच्या ऐवजी त्याला ब्राऊन कलर असं म्हटलेलं आहे. कोणता म्हटलं त्याला, ब्राऊन कलर देखील म्हटलेलं आहे. कोणता कलर, तर यालाच ब्राऊन तपकिरी कलर आहे असं त्याला म्हटलं जातं. समजा एक कंडिशन आहे तुम्हाला पहा, असं आपण म्हणूया की ही एक टेस्ट ट्यूब आहे, काय तर ही एक टेस्ट ट्यूब आहे आणि या टेस्ट ट्यूब मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलाय. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे तुम्हाला माहित आहे का, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. ते अलिफॅटिक असू शकतात किंवा ते अलिफॅटिक असू शकतात किंवा ते एपी असू शकतात, सायक्लिक कंपाऊंड देखील असू शकतात. आता आपण असं गृहीत धरा की ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला, ठीक आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला, तो कोणता ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्हाला मी नंतर सांगतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला, ठीक आहे, त्यानंतर याच्या जर आपण टाकलं Br2, तर अगोदर Br2 ला कलर कोणता आहे, मी तुम्हाला म्हटलं ऑरेंज रेड कलर, तर काही पुस्तकात त्याला कोणता कलर म्हटलेला आहे, ब्राऊन. तर दोन्ही कलर लक्षात ठेवायचे तुम्हाला. ओके,
ब्राऊन कलर. Br2 ला ब्राऊन कलर आहे आणि Br2 टाकल्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये ते रिॲक्ट होत नाही आणि त्याचा कलर जसाच तसा राहतो. ब्राऊन कलर रिमेन ॲज इट इज ब्राऊन. मग याचा अर्थ काय? व्हॉट इट इंडिकेट? जर ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल घेतलेला आहे, तो Br2 सोल्युशन त्याच्यात टाकलं आणि Br2 टाकल्यानंतर देखील 5 मिनिटांना म्हणा किंवा 10 मिनिटांना या टेस्ट ट्यूब मध्ये टाकलेलं जे सोल्युशन आहे Br2 चं आणि रिॲक्टंट याचा कलर जशाच तसा राहतो. कसा राहतो? ब्राऊनच कलर राहतो. मग ब्राऊन Br2 जर ब्राऊनच राहत असेल तर याचा अर्थ तो Br2 ऑर्गॅनिक कंपाऊंड सोबत रिॲक्ट झालेला नाही. आणि का रिॲक्ट झालेला नाही त्याचं कारण असं असू शकतं की दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय नाही तर त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड नाही, म्हणून Br2 रिमेन ॲज इट इज कलर. ओके. आणि म्हणून तो घेतलेला ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता आहे मी असं सांगतो, तर तो घेतला होता सायक्लोहेक्झेन. असं आपण घेऊया. काय घेतला आपण? तर सायक्लोहेक्झेन. C6H12O जर घेतला, C6H12O हा कंपाऊंड घेतला, ठीक आहे. आणि C6H12O म्हणजे काय? तर असा कंपाऊंड. तो सायक्लिक तर असतो पण त्याचे सर्व कार्बन कार्बन कोणते बॉन्ड असतात? तर सिंगल बॉन्ड असतात. हा सायक्लोहेक्झेन घेतला, त्याच्यात Br2 टाकलं, त्याचा कलर ब्राऊन होता, पण टाकल्यानंतरही तो 5 किंवा 10 मिनिटांत जशाच तसा राहिला. याचा अर्थ दिलेल्या सायक्लोहेक्झेन सोबत Br2 रिॲक्ट झालेला नाही, म्हणून त्याचा कलर जशाच तसा राहिला. आता आणखी एक टेस्ट ट्यूब घेतो आणि सांगतो तुम्हाला. पहा की आपण असं म्हणू शकता की मी एक टेस्ट ट्यूब घेतलेली आहे, तेव्हा इथं मोडतोय ना, इथं मोडतोय मी. इथं पहा आणखी एक एक्झाम्पल घेतो की ही टेस्ट ट्यूब घेतलेली आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये आपण घेतल्या कंपाऊंड सांगतो तुम्हाला. या टेस्ट ट्यूब मध्ये घेतला आपण असं म्हणूया की इथं घेतला प्रोपीन. कोणता घेतला? CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा घेतला, प्रोपीन घेतला. ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता? प्रोपीन हा घेतला ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय टाकायचं आपल्याला? Br2 टाकायचे. काय टाकायचं? Br2. ब्रोमीन टाकायचं आणि त्याचबरोबर थोडंसं CCl4 टाकायचं. ब्रोमीन टाकलं प्रोपीन मध्ये तर काय होईल? हे जे ब्रोमीन आहे कोणत्या कलरचं? ब्राऊन म्हणा किंवा त्याला ऑरेंज रेड म्हणा. ब्राऊन कलरचं ब्राऊन कलरचं Br2 टाकलं आणि थोड्या वेळानंतर मात्र आपल्याला असं लक्षात आलं इथं जो प्रोडक्ट तयार होणार आहे प्रोपीनची रिॲक्शन Br2 सोबत होऊन 1,2 डायब्रोमो प्रोपेन तयार होणार आहे. आणि तो कंपाऊंड जो तयार होतो तो कोणत्याही कलरचा नसतो, तो असतो कलरलेस. तो कसा असतो? तो कलरलेस असतो. आणि कलरलेस कंपाऊंड तयार झाला याचा अर्थ ब्रोमीन हा या कंपाऊंड सोबत रिॲक्ट झाला आणि ह्याच्यापासून 1,2 डायब्रोमो प्रोपेन तयार झालं, ज्याला कोणत्याही प्रकारचा कलर नाही, तो कलरलेस असतो. मग ही रिॲक्शन असं इंडिकेट करते की Br2 हा कशामुळे रिॲक्ट झाला? त्याचं कारण प्रोपीन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड होता. म्हणून टू डिटेक्ट अनसॅच्युरेशन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड, ब्रोमीन इज यूज्ड टू डिटेक्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजेच अनसॅच्युरेशन इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, सो दिस मच फॉर टुडे. रिमेनिंग कंटेंट वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. थँक यू सो मच टू ऑल.